त्याचा शेवट आम्ही करू अशी इराणनं सरकारी चॅनलद्वारे धमकी दिलेली आहे। प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष्य असेल अशी धमकी इराणनं थेट दिलेली आहे। आपल्या अधिकृत सरकारी चॅनलद्वारे युद्ध तुम्ही सुरू केलंय त्याचा शेवट आम्ही करू असा थेट इशारा इराणनं दिलेला आहे। हा इशारा इराणनं इस्रायल आणि अमेरिका या दोनही देशांना दिलेला आहे। पण इराणनं आपले डावपेच बदललेले आहेत युद्धाचे, त्यामुळे इराण देखील अत्यंत आक्रमकपणे आणि पूर्ण ताकदीनिशी या युद्धाला सामोरं जाताना आपल्याला दिसतोय। दोन तळांवरती अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन सुरू होतं इराणमधल्या असं समोर आलंय। इस्फहानच्या आण्विक तळांवरती युरेनियमचा साठा होता। फोर्डो आण्विक तळ जमिनीमध्ये 90 मीटर खोल अंतरावर होतं। इराणच्या खोलवरच्या तळांवरती हल्ले करण्यास इस्रायल असमर्थ होता। इस्रायलनं मदत मागितल्यानंतर अमेरिकेनं हे हल्ले केलेले आहेत अशी माहिती मिळते। ज्या 3 तळांवर हल्ला करण्यात आला त्यापैकी 2 तळांवरती अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचा साठा होता असं कळतंय आणि जो एक तळ जमिनीत खोलवर होता त्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी इस्रायलकडे तेवढी ताकदीची शस्त्रास्त्र किंवा क्षेपणास्त्र नव्हती आणि त्यामुळे इस्रायलनं अमेरिकेची मदत घेतली आणि त्यानंतर अमेरिकेनं हा हल्ला केलाय। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेला उद्देशून बोलतायत, आपण पाहूया। Thank you very much. A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime: Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear